नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी विषयीचं मराठी भाषण घेऊन आलेले आहे। हे भाषण अतिशय सोपं साध्या भाषेत आहे, तर हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता। तर चला सुरुवात करूया आपल्या महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या भाषणाला। सर्वप्रथम स्वराज्य या संकल्पनेचे निर्माते छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा। स्वराज्य व स्वातंत्र्याकरिता आयुष्यभर लढा देणारे थोर राष्ट्रपुरुष भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आधुनिक काळात स्वराज्य ही संकल्पना संविधानाच्या रूपाने सत्यात उतरवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। आदरणीय अध्यक्ष महोदय व व्यासपीठावर विराजमान सन्माननीय प्रमुख अतिथी तसेच उपस्थित सर्व मान्यवर, दे दी हमें आजादी बिना खड़क बिना ढाल, साबरमती की संत तूने कर दिया कमाल, तूने कर दिया कमाल। पहा, दे दी हमें आजादी बिना खड़क बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, तूने कर दिया कमाल। हे वाक्य ऐकल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते म्हणजे महात्मा गांधी। सत्य आणि अहिंसा या मार्गाचा अवलंब करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे कार्य महात्मा गांधी यांनी केले। साधी राहणी व उच्च विचारसरणी याचे महत्व याचे उत्तम उदाहरण म्हणजेच महात्मा गांधीची होय। उनके मीठे थे वादे और मजबूत थे इरादे, उनके मीठे थे वादे और मजबूत थे इरादे। वो अहिंसा पुजारी वो श्वेत वस्त्रधारी, वो अहिंसा पुजारी वो श्वेत वस्त्रधारी। उनकी लंबी सी लाठी सदृढ़ कद और काठी, उनकी लंबी सी लाठी सदृढ़ कद और काठी। इरादे बुलंद थे तूफान हो या आंधी, इरादे बुलंद थे तूफान हो या आंधी। दुनिया कहे इन्हें महात्मा गांधी, दुनिया कहे इन्हें महात्मा गांधी। भारत मातेचे थोर सुपुत्र, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच जगाला अहिंसेचा महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरुष होते। ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा, राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले। महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते। त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई हे होते। गांधीजींनी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये घेतले। तिथे ते खूप अभ्यास करून बॅरिस्टर बनले। पुढे भारत मातेची सेवा करण्यासाठी आपल्या मायदेशी परतले। एकदा जेव्हा ते एका खटल्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले जहाजाने, तेव्हा तिथे मोठ्या संख्येने भारतीय मजूर होते। त्यांना इंग्रज लोक अपमानास्पद वागणूक देत होते। गांधीजींनाही अशीच वागणूक इंग्रजांनी दिली। त्यामुळे गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले। त्यासाठी सत्य व अहिंसेचा चातुर्याने त्यांनी वापर केला। साधी राहणी व उच्च विचार या तंत्राचा वापर करून गांधीजींनी गोरगरीब जनतेच्या मनात आदराचे स्थान मिळवले। खेड्याचा विकास, सूतकताई, स्वदेशी, दलितांचा उद्धार, स्वच्छता, स्वावलंबन याकडे लक्ष दिले। सत्याग्रह, निशस्त्र प्रतिकार आणि असहकार आंदोलनाचा स्वीकार करून गांधीजींनी भारतीय जनतेचे ऐक्य बळ वाढवले। इंग्रजांसमोर आव्हान निर्माण केले। त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला, पण गांधीजींनी हार मानली नाही। आपला लढा चालूच ठेवला। चले जाओ, भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना त्यांनी सळो की पळो करून सोडले। पुढे गांधीजींच्या सत्य व अहिंसेपुढे मान झुकावून इंग्रजांनी हार पत्करली। सत्य व अहिंसा हाच माझा धर्म मानणाऱ्या गांधीजींचा विजय झाला। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला। गांधीजींचे स्वतंत्र भारत देशाचे स्वप्न साकार झाले, पण दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी एका असंतुष्टाने या थोर महात्म्याची गोळी घालून हत्या केली। गांधीजी जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, विचार प्रत्येक भारतीय सदैव प्रेरणा देत राहील हे मात्र नक्की। अहिंसक मार्गाने सत्याग्रह करून आपल्यावर होणारा या अन्यायाचा प्रतिकार करून जुलमी राजवट आपण दूर करू शकतो असा आत्मविश्वास सर्व जगताच्या मनात निर्माण
करणारा या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर अशा प्रकारे महात्मा गांधी यांच्याविषयीचं भाषण संपलेलं आहे. जर मुलांना तुम्हाला हे आजचं भाषण आवडलं असेल तर भाषणाला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असताना चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.